जय भीम, नमो बुद्धाय। माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्वप्रथम मानाचा जय भीम। मित्र हो, आम्ही आलो आहे आमच्या गावातील सम्यक संबोधी बुद्ध विहारामध्ये। हे आहे आमच्या गावातील सम्यक संबोधी बुद्ध विहार। शांत आणि निसर्गरम्य परिसरात असलेले आमचे बुद्ध विहार आपणास कसे वाटले ते कमेंट करून सांगा। उद्याला 14 एप्रिल असल्या कारणाने भीम सैनिकांनी एक मंडप टाकला आहे, तसेच सजावटही करण्यात आली आहे। अजून काही बाकी राहिलेली सजावट ही मध्यरात्रीपर्यंत करण्यात येईल। तर चला भेटूया परत संध्याकाळी। मित्र हो, रात्रीचे 8 वाजले। सर्व भीम सैनिक मोठ्या उत्साहाने बाकी राहिलेली सजावट पूर्ण करण्यात मग्न आहे। कोणी फुलाचा हार बांधत आहे तर कोणी झेंडे बांधत आहे। सर्व सजावट करून पूर्ण झाली। तर चला मग मित्रांनो, भेटूया परत सकाळी 14 एप्रिल। आजचा दिवस 14 एप्रिलचा जयंतीची तयारी चालू आहे। छोटासा भीम सैनिक तथागत बुद्धांना वंदन करत आहे। यानंतर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंच यांनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करून अभिवादन केले। आमच्या गावातील 14 एप्रिलची शोभा ही अधिक वाढवण्यासाठी बाहेरगावून काही पाहुणे मंडळी येणार असल्याकारणाने त्यांची भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यासाठी काही कार्यकर्ते मंडळी ही भोजन बनवताना दिसत आहे आणि लगेचच मिरवणुकीला सुरुवात होणार आहे अशी सूचना देण्यात आली आहे। तर चला मग आपण जाऊया जयंती सोहळ्याकडे। जयंती मिरवणुकीला सुरुवात झाली। छानपैकी डीजे लावलेला आहे। सर्व उपासक उपासिका ह्या सर्व पांढऱ्या कपड्यामध्ये अधिकच शोभून दिसत आहेत। सर्व सांतोर बालक बालिका जयंती सोहळ्यात सामील झालेले आहेत। मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली आहे। बाहेरगावून कासारखेडीतून आलेले पाहुणे मंडळी ही छानपैकी लेझिम खेळत आहेत। मध्ये मध्ये थांबत स्टॉप घेत जयंती रॅली ही समोर पुढे पुढे जात आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो असे नारे देत जयंती मिरवणूक पुढे निघत आहे।
महिला मंडळ छान प्रकारे लेझिम खेळताना दिसत आहे. खूप मोठ्या संख्येने सर्व भीमसैनिक अनुयायी जयंतीमध्ये सहभागी झालेले दिसत आहे. सर्व भीमसैनिक हे एका रांगेमध्ये व्यवस्थित अशा घाईगडबड न करता समोर रॅलीमध्ये समोर पुढे जात आहेत. लहान मुले, स्त्रिया, मुली, पुरुष मंडळी लाठीकाठी फिरवण्याचे खेळ खेळत आहेत. खूप आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. बाहेरगावून आलेले भीमसैनिक उंभोरे साहेब हे काडी लाठीकाठीचा खेळ करून दाखवत आहेत. अतिशय जोरामध्ये आपली लाठी फिरवत आहेत. सर्व मंडळी, सर्व भीमोपासक उपासिका त्यांच्या या खेळाचा आस्वाद घेत आहेत. समोर डीजे लावलेला आहे. मध्ये सर्व लहान बालके, उपासक उपासिका, मुली सर्व या आपापल्या परीने लेझिम, कोणी काठी तर कोणी फुगडीचे खेळ खेळत आहेत. मोठमोठ्याने कोणी नारे देत आहेत. जयंती मिरवणुकीला आता संध्याकाळ झाली. संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळचे 6-6:30 वाजले आहे. अंधार पडत आहे. तरी रॅलीसाठी अजून खूप गाव बाकी राहिलेलं आहे. जयंती मिरवणूक 6 पुढे समोर जात आहे. सर्व उपासक उपासिका हातामध्ये झेंडे घेऊन नारे देत हे समोर समोर रॅली मागे चालत आहे. जयंती रॅलीमध्ये खूप मोठी संख्या दिसत आहे. जयंतीचा पुरेपूर आनंद छोटे भीमसैनिक हा जोमाने घेत असताना दिसून येत आहे.
डीजेच्या तालावर गाण्यावर धुंदपणे नाचणारे भीमसैनिक अतिशय उत्साहात आनंदाने नाचत आहेत। हे आहेत आमचे बंधू एके आंबोरे, इंस्टा पेज, त्यांचं इंस्टावर अकाउंट आहे आणि खूप सारे फॉलोअर्सही आहेत। स्क्रिप्टेड कॉमेडी व्हिडिओ बनवून ते सर्वांना सुखद असा आनंद देतात। सर्वांना हसवण्याचं, आनंदी करण्याचं काम ते नित्यनियमित करत असतात। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो प्रतिमा ही मागे ट्रॅक्टरवर सजावट केलेली दिसत आहे। ट्रॅक्टर समोर काही स्त्रिया उपासिका ट्रॅक्टरचं पूजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत। मध्येच लवकरे साहेब यांचे दुकान आले असून सर्व बाल भीमसैनिकांनी तिथे झुंबड घालून आपल्याला खाण्यापिण्याच्या शिवाय थंड वस्तूची खरेदी करताना दिसत आहे। तर महिला ह्या लेझिममध्ये मग्न आहेत। तशीच पुढे होत जयंती रॅली आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ पोहोचली आहे। काही सन्माननीय प्रतिष्ठित मान्यवर, काही सन्माननीय प्रतिष्ठित मान्यवर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना दिसत आहेत। सर्वांनी मिळून आरती घेण्यात येणार आहे। आरती संपल्यावर जयंती रॅली समोर निघाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गजरात सर्व रॅली पुढे निघत आहे। हसी मजाक एक वेगळ्या प्रकारे जयंतीचा आनंद घेत सर्व भीम अनुयायी रॅलीमध्ये चालत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एका उपासिकेच्या घरापाशी आगमन झाल्यावर घरातील सर्व उपासिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करत आहेत। आणि सत्यशेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रॅली सम्यक संबोधी बौद्ध विहार येथे पोहोचली आहे। शिवाय सन्माननीय उपासक जाधव सर,
आणि प्रोफेसर शीतल अंबोरे सर जयंतीनिमित्त समाप्तीवर संबोधन करतायत। या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी मोल करावं थोडंच आहे, म्हणून आपण या ठिकाणी बरोबर इथं सर्वांना वाजलेले आहे। 10:15 वाजता आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या महानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरोखरच मोलाचं कार्य केलेलं आहे। त्यांच्या या संविधानावर आज सर्व देश चालू आहे। देशच नाही तर जगामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढलेली आहे। त्यांनी सांगितलं की आमच्या देशात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिजलला त्या ठिकाणी म्हटलं की याला सूर्याची उपमा दिली असती आमच्या देशामध्ये, खरोखरच तुमच्या देशामध्ये आपल्या देशामध्ये बाबासाहेब जन्माला आले, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले। खरोखरच आपण या ठिकाणी सुखी व समाधानी आहोत आणि सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर सर्व जग चालू आहे आणि सर्व या ठिकाणी ज्या काही योजना आहे, हे जे काही सर्व चालू सरकार चालू आहे ते सर्व बाबासाहेबांच्या संविधानावर चालू आहे। या ठिकाणी आपण शांततेत या ठिकाणी आलो, कोणत्याही प्रकारचं काही न राजकोट लागता आपण शांततेत आपल्या विहारामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी कासारखेड येथील मनाजी आंबोरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी तसेच सम्राट मंडळाचेही अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी या ठिकाणी आता आहे मास्तर आपले बरोबर व्यक्त करत आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याबरोबर 11 यांची जयंती होती, त्याचे महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर यांच्यासाठी। आणि आज आपण आपल्या गावात नाही तर संपूर्ण जेवढे काही देश आहेत त्या सर्व देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 त्यांची आपण साजरी केली। आपल्या गावात सर्वात चांगली त्यांची साजरी केली आपण। त्याचबरोबर कासारखेड असेल तिथलं धर्मोपासना उपासिका मनाजी आंबोरे आणि त्याचं जयंती पथक, महिला मंडळ, पुरुष मंडळ, नवयुवक मंडळ सगळ्यांनी आपल्या जयंतीमध्ये सहकार्य केलं, त्यांचा महत्त्व आहे आणि शोभा आपल्या गावामध्ये आजची जयंती तरी झालेली नाही, आता ते सहभाग घेतलं त्यांच्याकडे जे मंडळी असतील धर्मोपासना उपासिका आमचे काका मनाजी आंबोरे यांनी सांगितलं येतो ठीक आहे म्हणले, पण त्यांच्यामुळे शोभा आपल्या गावाला आली आणि चांगल्या प्रकारे बाबासाहेबांची आपण जयंती साजरी केली। आपल्या सर्वांना म्हणजे सकाळची गरज नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 34वी जयंती ही बाबासाहेब आपला श्वास आणि प्राण आहे, बाबासाहेबांमुळे आपलं जीवन आहे। मुलीच्या विषय पहा की काय किंमत होती, आज प्रत्येक घरी नोकरी, पैसा आहे, वावर, सगळ्या गोष्टी बाबासाहेबचे उपकार आपल्याला। त्यांनी एसटी, विजय, एसटी, ओबीसी, ओपन सर्व समाजाला त्यांनी राज्यघटना लिहिली आणि त्याच्यात मूलभूत अधिकार दिले। महिलांसाठी शिक्षणाचा अधिकार, शिक्षण महत्त्वाचं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, बाबासाहेबांना संघर्ष दिला आणि याचा कसं आम्ही गुरु शिकत नाही एवढे उपकार आहेत बाबासाहेबांचे, कारण फार मोठं मोलाचं काम एमएस, DSC, फील्ड बाहेर आल्या सर्टिफिकेट होत्या सगळ्या भाषेला ज्ञान होतं बाबासाहेबांना। कारण त्याचं आता शाळेत शाळेला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा युट्यूबवर सुद्धा तिने शाळेला नाव दिलं आणि सगळ्यातला बाबाला सिंबल नावे जीवन शेवटी पाव खाल्ले बाबासाहेब पाव लाकडीमध्ये राहिलं आणि 100 वर्षातला सगळ्यात हुशार विद्यार्थी घोषित केला अमेरिकेच्या विद्यापीठात मिळेल कोल्हापूर विद्यापीठामध्ये सगळ्यात हुशार म्हणून डॉक्टर बाबासाहेब एवढे उपकार बाबासाहेब। आणि त्या राजकारणी कोणत्या सगळ्या विषयात कोणत्या विषयात सगळ्या विषयात त्याला राजकारण असो, समाजकारण असो,
गॅरेजची असो, वकिली असो, सगळ्या क्षेत्रात जाऊन काम केलं कोणासाठी? 5 महिने बाबासाहेबांच्या एक फोडत केलं. कधी समाज दिले नाही समाज कोणासाठी? बाबासाहेब चांगलं जीवन जगले असते, आराम राहिले असते. हे आपल्या जातीकडे ना तेव्हा बौद्ध समाजामध्ये देहान ओबीसी समाज झोपलेले एससी जातीचे मान समाज विजयांची रुपया माहीत नाही. फक्त बौद्ध समाजामध्ये बाबासाहेब श्वास प्राण आमचा बाबासाहेब श्वास एक प्राण आहे. जर जीवन हे त्या बाजू उपकार आहे, मागाचे उपकार नाही, एवढे उपकार आहेत ते बाबासाहेब. तर सर्वांनी हे बाबासाहेब आचार्य शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब, महात्मा फुले या महामानवाला अभिवादन. आता मी विनंती करतो जे काकासारखे लोक आलेले आहेत त्यांच्या हस्ते, त्याचबरोबर आमचे सगळ्यात नवीन मंडळाचे बोलू आंबोळे, त्याचबरोबर कुलदीप आंबोळे यांनी ते समोर यावं. याप्रमाणे खरंच 15 दिवस छोट्याने लहान केलं आणि जयंती चांगली साजरी केली. आणि आपल्या गावात सर्वांनी सहकार्य, महिला मंडळ असो, प्रत्येक समाज असो, सगळ्यांनी सहकार्य केलं, चांगलं साथ दिली आणि जयंती अभियान चांगल्या प्रकारे चालते. मी आता आमचे मामा मामा विनंती करतो की त्यांनी त्यावर बाकीचा दिफा करावा. जगाला सुख शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, राजश्री महाराज, संत कबीर, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई यांना त्रिवार अभिवादन. प्रतिष्ठ आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित बौद्ध उपासक, उपासिका, ग्रामस्थ यांना सुप्रेम जय भीम. आज या मिरवणुकीमध्ये आपल्याला आपले भाऊ दाताखेडवरून भाऊ बहीण हे आले आणि आपल्या मिरवणुकीला सुनावली. तर म्हणून मी बंधाचे आंबोरे आहेत, त्यांच्याबरोबर अंकुश आंबोरे, महादेव आंबोरे आणि संत सैनिकांच्या स्वाती आंबोरे व इतर उपासिका, बालकालिका यांना मी अशी विनंती करतो होत आहे की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प वाहायचे, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार ठेवायचा. पुष्पहार या ठिकाणी माधवी आंबोरे, अंकुश आंबोरे, महादेव आंबोरे, संत सैनिक दलाच्या स्वाती आंबोरे यांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी पुष्प वाहायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस या लवकर त्यानंतर त्यांच्या समोर सभासद मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांच्यासोबत आहे बोलू आणि कुलदीप आंबोळे यांना विनंती त्यांनी त्यांच्यासोबत राहायचं आहे. सम्राट मंडळाचे सर्व सदस्य आहेत साठी आगे फोटो काढ. महादेव आंबोळे, महादेव आंबोळे, अंकुश आंबोळे,
ताबडतोब विहारांनी सदानंद भगवान बुद्धाच्या प्रतिमेस पुष्पार्पण करते. तसेच यांच्या कार्यक्रमाच्या मनात बोलायला नव्हतं पाहिजे, तरी पण एक शांततेचं वातावरण पाहू हे आपल्याला सर्वांना पिंपळगाव वासियांना व उपासिका यांना सर्वांना नम्रतेने व आदराने व्यक्त करतो की आज दिनांक 14 आम्ही नागपूरमध्ये आलो आहोत, आम्ही पिंपळगावमध्ये आलो आहोत. तसेच काकाची जयंती ही दिनांक 17 एप्रिल आहे. तरी आपण आम्हाला आपल्या शांततेचं सहकार्य करतात असले तुम्हाला सर्व पिंपळगाव यांना आदरांजली व्यक्त करतो. काकाची जयंती 17 तारखेला आहे. तरी उपासिका त्यांना नम्रतेची विनंती की आपली काळजी करून आपण काका केंद्राकडे व काका केंद्राची शोभा वाढवली ही तुम्हाला सर्वांना आदरांजली विनंती. सनीचा तिकडे फोटो काढ. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे त्यांचे सदस्य यांनी त्यानंतर लवकरात या ठिकाणी त्यांना पुष्प अर्पण करायचे आहे. तिकडे जाऊ द्या. त्यांचे सदस्य ग्रामस्थ संघाचे अध्यक्ष यांनी यांचे तिकडे मोदीसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन होत आहे. मोदी होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सदानंद भगवान गौतम बुद्धांचा, सदानंद भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, सर्वांना पुष्प मिळाल्यानंतर तुम्हाला एका पुष्प राहते आणि आपल्या पिंपळगाव मंडळाची बंधू उपासिका आपल्या घरचा कार्यक्रम आहे. नंतर आपण पुष्प वाहू, कारण प्रत्येकाचं नाव जर भेटलं पोलिसून पुन्हा ते बोलणारे सांगितले म्हणून सर्व बंधू उपासिका आपण नंतर पुष्प वाहू. आपण वेळ भरपूर झालेला आहे, कारण आता जवळपास 11:30 होत आले. तर आपण सर्वजण त्रिकिरण पंचशील ग्रहण करू. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्रीने आपण सांगता करू, काही प्रसंगाने करू. सर्वांनी आपल्या जागेवर आपण जसं बसेल आहोत त्या स्थितीमध्ये बसायचं आहे.
आपल्या डोक्यामध्ये काही डोके असतील, वाजत राणी असतील, ते काढून ठेवायचे आहे. आपण महिलांनी जास्त वेळ सहकार्य करायचं आहे. आपल्याला तिसऱ्या 25 झाल्यानंतर बोलायचं आहे, काही बोलायचं असेल तर. पण आज आपण मोठ्या आनंदात जल्लोषात आपण आपली भीमजयंती आपण साजरी केली आणि ठिकाणी सर्वजण सामूहिक श्रीचरण पंचशील सर्वांनी सोडून म्हणायचं आहे. अरहं सम्मा सम्भुतो बुद्ध भगवन्त अभिवादेमि. स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. योपनिषन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वैरमणि सीतापदं समादयामि. अदीनदाना वैरमणि सीतापदं समादयामि. कामेशमिच्छाचारा वैरमणि सीतापदं समादयामि. मोसावादा वैरमणि सीतापदं समादयामि. सूरामेरयमज्ज समाधाना वैरमणि सीतापदं समादयामि. भोजन हिताय भोजन सुखाय भोजन हिताय भोजन सुखाय भोजन हिताय भोजन सुखाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. आपल्या कार्यक्रम साधने नाचारी करूया. नब्बी में शरण भूतो में शरण सज्जवज्ञेन हो तुम्हें जय मंगलम. नब्बी में शरण धम्मो में शरण सज्जवज्ञेन हो तुम्हें जय मंगलम. नब्बी में शरण संतो में शरण सज्जवज्ञेन हो तुम्हें जय मंगलम. हो तुम्हें जय मंगलम. हो तुम्हें जय मंगलम. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम. जय भीम. आपण या ठिकाणी थांबूया आणि
आपल्या हाती हे पुष्प आहे. पुष्प पुस्तक घ्या. सर्वांनी सामूहिक परिश्रम ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता केली. देवानंद आंबोरे यांच्या घरी भोजनदानाचा कार्यक्रम आहे. कासार खेळ येथील उपासकांना यांनी देवानंद यांच्या घरी यायचंय आणि प्रसाद घ्यायचा देवानंद यांच्या घरी या योजनेतून सर्व काही माहिती कामाची माहिती या ठिकाणी वाचा तर म्हणतात हे युट्यूब चालू झालेलं आहे. प्रसाद घ्यावा मैत्री भावनेचा, मैत्री भावनेचा, मैत्री भावना विनाशो तो खऱ्यावर सत्वाचा बंधन खऱ्यावर सत्वाचा तत्वज्ञानाचा प्रसाद तुम्ही खाव पोट भर. ब्रह्मसागरातील पाणी द्यावे घोटभर, बंधनो पाणी द्यावे घोटभर. 5 आठवड्या सुखाने राहा तत्व टाकून गेले तुम्हा आम्हाला पहा भोगी सत्व. बंधनो पहा भोगी सत्व. भोगी सत्वाच्या भुजीवराने आले वैभव. नामकाचे क्षणात झाले रंगाचे राव. बंधनो रंगाचे राव. तीर समाधी धन्य करुणा मैत्रीचा पुन्हा. प्रसाद घ्या तुम्ही बहुजनांनो सोडाभिमान. बंधनो सोडाभिमान. ताराम ताराम संबोधनपर बोलल्यावर सर्व कार्यक्रमाचा विधी घेऊन ते कार्यक्रमाची सांगता करणार आहे. त्यांना पुन्हा एकदा आग्रहाची व नम्रतेची विनंती. कासारखेडची जयंती दिनांक 17/4/2025 या दिवशी ठेवली आहे. तरी सर्व उपासक उपासिका यांना आग्रहाची व नम्रतेची विनंती की त्यांनी कासारखेडच्या जयंतीत सहभागी व्हावे व तेथील जयंतीची शोभा वाढवावी अशी आग्रहाची विनंती. जय भीम जय बुद्ध जय. आणि आलेल्या पाहुण्यांना भोजनदान दिले. भोजनदान ग्रहण करून गौतम आंबरे मित्र हो, एकदम आनंदात मजेत हसत खेळत कोणत्याही प्रकारचा वाद न होता सर्वांच्या सहकार्याने आमच्या गावातील जयंती ही पार पाडली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय इतरांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय.